पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये मध्यरात्री निलेश गायवळ टोळीच्या गुंडांकडून एका व्यक्तीवरती गोळीबाराची घटना जी आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर त्याच टोळीने पुढे जाऊन एका सर्वसामान्य नागरिकावरती कोयत्याने हल्ला सुद्धा केलेला आहे। नक्की ही घटना कशी घडली, आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेतलेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यावर स्वतः डीसीपी संभाजी कदम सर आहेत। सर, ही काल रात्री किती वाजताच्या दरम्यान घटना घडली, याची नक्की पार्श्वभूमी काय? काल संध्याकाळी 11:30च्या दरम्यान ही घटना आपल्या कोथरूडच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। याची जी दोन घटना वेगवेगळ्या आहेत, याच्यातली पहिली घटना जी आहे ते मुठेश्वर या ठिकाणी ही घटना घडलेली आहे फायरिंगची। याच्यातला जो जखमी आहे फायरिंगमध्ये प्रकाश धुमाळ हा ब्ल्यू चिप कंपनी या ठिकाणी कोथरूडमध्ये कामाला आहे। त्या ठिकाणी काल त्याचे काही मित्र काही पार्टी करण्यासाठी खेड शोपूर या ठिकाणी गेले होते। परत या ठिकाणी त्यांच्यातला जो एक मित्र आहे तो परत वापस येताना त्याला ह्याच भागात ज्या भागात घटना घडली त्या भागात त्याला ड्रॉप केलं आणि ड्रॉप केल्यानंतर त्या ठिकाणी ते रस्त्यावर थांबलेले होते। त्या दरम्यान मागे यातली जी आरोपी आहेत एक 5-6 लोक मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी तुम्ही इथं कशाला थांबला, आम्ही ज्या ठिकाणचे आहोत भैया आहोत, तर तुम्ही या ठिकाणी काय थांबलेत, काय तुमचं काय काम आहे असे त्यांना शिवीगाळ करून त्या ठिकाणी त्यांची बाचाबाच झाली आणि त्यांनी यातले जो आरोपी आहेत त्यांनी एकाने त्याच्यावरती जखमीवरती फायर केलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी तत्काळ याच्यामध्ये आरोपींना शोधण्यासाठी टीम्स रवाना केलेल्या आहेत। जखमीसुद्धा हॉस्पिटल ॲडमिट आहे आणि त्या आउट ऑफ डेंजर आहे आणि याच्यातले काही आरोपी जे आहेत आपल्या पोलिसांच्या लवकरच याच्यामध्ये ताब्यात येतील। त्याही घटना झाल्यानंतर लगेच एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरामध्ये एक सागर कॉलनीमध्ये एक वैभव साठी नावाचा एक तरुण आहे, ते सुद्धा ह्याच आरोपींनी नंतर त्या ठिकाणी मारामारी करून त्याला सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। त्या घटनेत सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। ह्या दोन्ही घटनेमध्ये पोलिसांनी अतिशय कडक ॲक्शन घेऊन गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ह्या दोन्ही घटनेचा तपास पोलीस अतिशय सिन्सिअरली करत आहेत। यातले जे आरोपी आहेत जे नाव निष्पन्न झाले त्या आरोपीपर्यंत आपल्याकडं लवकरच ते ताब्यात येतील आणि याच्यामध्ये बाकी काय अजून कोणी आरोपी आहेत का किंवा कोणाचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सहभाग आहेत का, तर हे सुद्धा पोलीस तपासत आहेत आणि त्याच्यावर सुद्धा त्यांच्यावरती पोलीस पुढची जी आहे ती कठोर कारवाई करेल। सर, हे निलेश गायवळ टोळीतले सदस्य आहेत, त्यांचं प्रामुख्यानं मुख्य उद्देश काय आहे? याआधी संघटित गुन्हेगारी यांच्याकडून काय घडलेले आहे का किंवा या आरोपींवरती आतापर्यंत काही गंभीर गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत का? नक्की यांचा उद्देश काय आहे, कोणत्या कारणासाठी हे टोळीमध्ये काम करतात? आता याच्यामध्ये यांचे जे रेकॉर्ड आहे, आता हे सर्व आरोपी जे आहेत हे सर्व निलेश गायवळ ह्या टोळीशी किंवा ह्या गुन्ह्याशी संबंधित आहेत। यांच्या पूर्वीचे पण काही गुन्हेगारीचा यांचा रेकॉर्ड आहे आणि वर्चस्वादाची लढाई किंवा एक दुसऱ्याच्या खुन्नस पूर्वीचे काही वाद याच्यावरून घटना एक पूर्वी करत आलेल्या आहेत। परंतु ह्या घटनेसंदर्भामध्ये येथील जो जखमी आहे जखमीचा आणि ह्या आरोपींचा तसा पूर्वीचा काही वैयक्तिक दुश्मनी किंवा वाद असं काही या ठिकाणी आढळून आलं नाही। परंतु हे त्या भागातले हे लोक आरोपी होते आणि त्या भागात हे जखमी आणि त्याचे मित्र थांबले होते, तर त्यांची बाचाबाची झाल्याने याच्यामध्ये सध्या ही घटना घडून गेलेली आहे। सर, मात्र या आरोपींकडे कोयता असेल किंवा मग पिस्तूलसारखी जे साहित्य त्यांच्याकडे आढळून येतं, मुक्यासारखे जर गुन्हे यांच्यावरती दाखल असतील आणि पोलीस स्टेशनपासून अगदी 200 मीटरच्या परिसरामध्ये ही घटना घडते, पोलिसांचं हे अपयश म्हणता येईल का? वारंवार रात्रीच्या वेळेस सुद्धा सर्व्हिलन्स जे आहे, टीम जी आहे रात्रीच्या वेळेस गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळत असते, मात्र 200 मीटरच्या परिसरामध्ये ही घटना घडते। नाही, याच्यामध्ये पोलीस वारंवार यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करत राहतात। याच्यावर ह्या सर्व आरोपी सुद्धा पूर्वीची प्रिव्हेंटेशन केलेली आहे, ते सर्व बॉन्डमध्ये आरोपी सगळे होते आणि बॉन्डमध्ये असताना सुद्धा यांनी घटना केली आहे। त्याच्यावर ते बाकीचे जे कारवाई पुढची करेल पोलीस, परंतु वारंवार त्यांना चेक करणे, त्यांचे लोकेशन चेक करणे, त्यांची ॲक्टिव्हिटीजवर वॉच ठेवणे, कोणी इलिगल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे की नाही हे सुद्धा पोलीस वारंवार चेक करून त्यांच्या उचक ठेवण्याचं काम करत असते। यापूर्वी सर्व आरोपींना सुद्धा पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलवून त्यांची चौकशी करून विचारपूस करून त्यांच्यावरती सर्व्हिलन्स जो आहे किंवा त्यांच्यावर वॉच ठेवण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे। सर, जो प्रकाश धुमाळ आहे त्यांना साधारणतः किती गोळ्या लागलेल्या आहेत? कारण ज्या ठिकाणी घटना घडली रक्तस्राव मोठ्या प्रमाणावरती झालेला होता किंवा गल्लीमध्ये जाऊन त्यांनी टाकीवरती लपण्याचा प्रयत्न केला, साधारणतः किती गोळ्या त्यांना लागलेल्या आहेत आणि गोळी नक्की कुठे लागली? त्याला डाव्या मांडीमध्ये ती गोळी एक लागलेली आहे, ती एकच गोळी त्या ठिकाणी लागलेली आहे, फायर झालेली आहे। तर बाकी त्याला आता पुढची जी त्याची जे उपचार आहेत ते सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी सुरू आहेत। आणि वैभवसाठी आहेत त्यांना नक्की कुठे कोयत्यानं मारहाण करतात? त्याला या ठिकाणी खांद्यावरती आणि मानेला थोडे त्याला जखम झालेले आहेत आणि त्या ठिकाणी त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। यांचा जो प्रमुख आहे टोळीचा निलेश गायवळ, याच्यावरती सुद्धा पुण्यामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याचा या गुन्ह्यामध्ये काही प्रत्यक्ष संबंध आहे का किंवा जर वेळ पडली तर निलेश गायवळला चौकशीसाठी बोलवलं जाईल का?
याच्यामध्ये आता हे ज्या टोळीची आपण म्हणत आहात त्या सर्व आता जे नावं निष्पन्न झाले याच्यामध्ये काही प्रत्यक्ष लोक आहे याच्यामध्ये सहभाग आहेत, त्यांचं नाव निष्पन्न करून पुढची कारवाई पोलीस करत आहे. आता याच्यामध्ये आपण जे नाव घेतलं याच्यामध्ये त्याचा काही सहभाग आहे का नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट रोल आहे याच्यामध्ये पोलीस आता ही प्राथमिक स्टेजला इन्व्हेस्टिगेशन आहे. तपासमध्ये पुढच्या गोष्टी ज्या निष्पन्न होतील त्याप्रमाणे पोलीस याच्यामध्ये कुणालाही स्पेन करणार नाही, ज्यांचं रोल निष्पन्न होईल त्यांच्यावरती कारवाई करतील. सर, यांचा प्रमुख उद्देश आहे की वर्चस्ववादाची लढाई किंवा मग दहशत निर्माण करणे. सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरती उभे असतील आणि जर त्यांच्यावरती अशा पद्धतीनं गोळीबाराची घटना होईल किंवा कोयत्यानं हल्ला होईल, नागरिकांना काय आवाहन कराल की पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे की रात्रीच्या वेळेस रस्त्यावरती नागरिक जर सुरक्षित ठिकाणी चालत असतील आणि अचानक मागून येऊन कुणीतरी हल्ला करत असेल तर ती एक पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे की गस्त घालणे किंवा या परिसरामध्ये सर्व्हिलन्स वाढवणे. नागरिकांना काय आवाहन? पोलीस नेहमीच याच्यामध्ये ॲक्टिव्ह रोलमध्ये असते आणि आपल्या हद्दीमध्ये अशी कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्नशील असते आणि पोलिसांची गस्तसुद्धा या ठिकाणी नेहमीच असते. परंतु नागरिकांना एकच आव्हान आहे की कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कुणीही कायदा जर हाकुटी हातात घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती पोलीस त्याच पद्धतीने कायद्यानुसार कठोरातली कठोर कारवाई करेल. आणि ह्या संदर्भात किंवा अजूनही नागरिकांना यावं नाही, कुणाच्याही दबावाला किंवा दहशतीला बळी पडण्याचं काहीच कारण नाही. नागरिकांनी समोर यावं, त्याच्यावरती जे काही तथ्य असेल त्याप्रमाणे पुढची पोलीस नक्कीच कायदेनुसार कारवाई करेल. आपण पाहतोय की कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. जर नागरिकांच्या तक्रारी असतील तर थेट पोलिसांशी संपर्क साधा, आम्ही कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन DCP संभाजी कदम सरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरापर्सन विकी चव्हाण सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.